कुंभ राशी तुमचा राजयोग सुरू होणार, पुढील 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपणार। कुंभ राशीच्या सर्व प्रिय जातकांनो श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आज आपण एका अशा अद्भुत आणि परिवर्तनीय विषयाचा वेध घेणार आहोत जे तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे। जून 2026चा काळ तुमच्या जीवनात एक सुवर्ण काळ घेऊन येतो। या काळात तुमच्या घरातील पूर्वजांचे सर्व जुने रेकॉर्ड मोडत निघणार आहेत। आजवर समाजाने तुमच्या कष्टांची योग्य ती दखल घेतली नाही आणि तुमच्यातील सुप्त गुणांना नेहमीच कमी लेखले गेले। परंतु आता परिस्थिती पूर्णपणे पालटणार असून ज्या जागी तुम्हाला अपमान सहन करावा लागला त्याच ठिकाणी लोक आता तुमच्याकडे आदराने पाहू लागतील। हा व्हिडिओ म्हणजे केवळ एक ढोबळ अंदाज नसून तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने राजयोगाचे सन्मान सुरू होण्याचा हा एक मुख्य टप्पा असणार आहे। म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने पहा, कारण यातील प्रत्यक्ष शब्द हा थेट तुमच्या आयुष्याशी जोडलेला तुम्हाला जाणवेल। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओला मनापासून लाईक व सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी अत्यंत श्रद्धेने 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। जो भक्त संपूर्ण विश्वासाने हे नाव लिहिल त्याच्यावर स्वामी माऊलींच्या कृपा आशीर्वादाची अखंड सावली राहील। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर असेच मोलाचे राशी भविष्य नियमित पाहण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा। आता आपण सविस्तर पाहूया की पूर्वजांचे रेकॉर्ड तुटणे म्हणजे नेमकं काय आणि त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल। 7 पिढ्यांचे रेकॉर्ड मोडत निघणे हे ऐकायला तुम्हाला जेवढे मोठे वाटते त्याचा अर्थ केवळ भौतिक संपत्ती, शान, गाडी किंवा बंगला मिळवणे एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर त्यामागे एक गूढ अर्थ देखील दडला आहे। आजवर तुमच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या केवळ संघर्षाची आणि आतोनात कष्टांची एक अखंड साखळी चालत आली होती। तुमच्या आजोबांनी आयुष्यभर अपार कष्ट केले, परंतु त्यांना समाजात म्हणावी तशी कीर्ती किंवा नाव हे मिळालं नाही। तुमच्या वडिलांनी देखील कुटुंबासाठी रक्ताचं पाणी केलं, पण त्यांना त्यांची हक्काची ओळख मात्र निर्माण करता आली नाही। आणि तुमच्या बाबतीत बोलायचंच झालं तर तुम्ही तर आज सर्व काही मुकाट्याने सहन केले, तरीही लोकांनी तुमच्या क्षमतेचे मूल्य नेहमीच कमी मानले। हाच तो दुर्दैवी रेकॉर्ड आणि संघर्षाचा इतिहास आहे जो आता कायमचा संपुष्टात येणार आहे। आतापर्यंत तुमच्या संपूर्ण घराण्यात महत्त्वाची सत्ता गाजवणारे किंवा निर्णय भूमिगत असणारे कोणतेही नव्हते ज्याचा शब्द समाजात आदराने ऐकले जातील। परंतु जून 2026 पासून काळ अशी काही पलटी मारणार आहे की तुम्ही केवळ एक कष्टाळू न राहता स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ठराल। ज्या ठिकाणी पूर्वी तुमच्या मताला कवडीची किंमत दिली जात नव्हती त्याच ठिकाणी आता तुमचा शब्द हाच अंतिम सर्वोच्च मानला जाईल। हा बदल जरी वरवर अचानक वाटत असला तरी निसर्गाच्या दरबारात याची तयारी बऱ्याच काळापासून सुरू होती। कारण पिढ्यानपिढ्या रेकॉर्ड एका रात्रीत तेव्हाच तुटतात जेव्हा त्या कुळातील एखादी व्यक्ती स्वतःच्या मर्यादा झुंजारून उत्तुंग बर्डे घेण्याचे धाडस करते। आणि कुंभ राशीच्या लोकांना ती भाग्यवान व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात। तुमचे नाव आता केवळ घराच्या 4 भिंतींपुरते मर्यादित न राहता समाजात तुमच्या कर्तृत्वाचा एक वेगळाच दरारा निर्माण होईल। लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील की या व्यक्तीमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं सामर्थ्य आहे आणि हाच तुमच्या भाग्योदयाचा पहिला शुभ संकेत आहे। लक्षात ठेवा, ही तर केवळ एका मोठ्या प्रवासाची सुरुवात असून जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक कोणते 5 मोठे चमत्कार घडणार आहे ते आपण पुढे जाणून घेणार आहोत। म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा। कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या मनात अनेकदा हा अस्वस्थ प्रश्न आला असेल की नेहमीप्रमाणे माझ्याच वाट्याला एवढा संघर्ष का आला। कधी कधी रात्रीच्या एकांतात हाच विचार तुमच्या मनाला व्याकुळ करतो, परंतु त्याची योग्य उत्तरं तुम्हाला सापडत नाही। परंतु आज एक त्रिकालबाधित सत्य जाणून घ्या की ईश्वर तुम्हाला विसरला नव्हता किंवा तो तुमच्याकडे दुर्लक्षही करत नव्हता, तर तो तुम्हाला एका मोठ्या पदासाठी आतून घडवत होता। एका छोट्या जबाबदारीसाठी ही छोटी परीक्षा असते, परंतु जेव्हा एखाद्याला खूप मोठ्या सिंहासनावर बसायचं असतं तेव्हा त्याला दुःखाच्या बैठकीतून एकट्याने पुढे निघावं लागतं। तुमच्या पूर्वजांना जे मिळाले नाही आणि तुमच्या वडिलांचे जे स्वप्न अर्धवट राहिले ते सर्व वैभव तुमच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठीच निसर्गाने तुम्हाला निवडले आहे। म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला सहजासहजी यश मिळाले नाही,
कारण लवकर मिळालेले यश माणसाला अहंकारी बनवतं आणि उशिरा मिळालेलं यश माणसाला परिपक्व जबाबदार बनवतं. आजवर तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला, ज्या ठिकाणी तुमच्या वाट्याला संघर्ष आला आणि ज्या क्षणांमध्ये तुम्ही स्वतःला अत्यंत एकटे अनुभवले, ते सर्व एकाच जागेतून घडले होते. हे सर्व कटू अनुभव तुम्हाला येणाऱ्या काळातील अशाच राजमुकुट सांभाळण्यासाठी सक्षम करत होते. कारण मोठे स्थान सांभाळण्याची शक्ती ही केवळ चालत नाही, तर अथांग संयम, शांतता आणि परिपक्वता देखील लागते. जर हे वैभव तुम्हाला आधीच मिळाले असते तर कदाचित तुम्ही ते पेलू शकले नसतात. पण आता तुम्ही अपमान पचवण्यास आणि यशाची प्रतिष्ठा सांभाळण्यास पूर्णपणे समर्थ आहात. म्हणूनच जून 2026 पासून तुमचे संपूर्ण आयुष्य समोर येत असे. हा झालेला उशीर म्हणजे शिक्षणापासून तुमच्या उज्ज्वल भविष्याची एक पूर्वतयारी होती, जी आता पूर्ण झाली आहे. आता आपण त्या 5 मोठ्या बदलांपैकी पहिल्या बदलाकडे वळूया, जो म्हणजे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोकांचे निर्गमन. होय, हा बदल तुम्हाला सुरुवातीला कदाचित तुम्हाला मानसिकदृष्ट्या थोडा त्रासदायक वाटेल, पण तुमच्या प्रगतीसाठी ते अत्यंत अनिवार्य आहे. कारण जून 2026च्या सुरुवातीपासून तुमच्याजवळ असणारे काही स्वार्थी लोक अचानकच शांत होतील किंवा तुमच्या आयुष्यातून कायमची दूर देखील निघून जातील. हेच ते लोक असतील जे तुमच्या अपयशाची मस्करी करत होते, जे तुमच्या पाठीमागे तुमचे नाव वापरून स्वतःचा मात्र स्वार्थ साधत होते. पण तुमच्या संकट काळात मात्र कधीही तुमच्या पाठीशी ही लोक उभी राहिली नाहीत. आजवर तुम्ही प्रत्येकाला सांभाळून घेतलं, त्यांच्या चुका माफ केल्या, पण आता तुमच्या आत्मसन्मानात एक मोठी जागृती होणार आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वतःचे मूल्य ओळखायला सुरुवात करता, त्याच आशेने तुमच्या जवळपासच्या स्वार्थी लोकांचा टिकाव देखील लागत नाही. काही जण तुमच्याशी बोलणं हे पूर्णपणे बंद करतील, कारण आता त्यांना तुमच्यावर हुकूम चालवणं किंवा तुमचं शोषण करणं अशक्य होईल. हा बदल वाईट नसून तुमच्या आयुष्यातील अनावश्यक कचरा साफ होण्याचे एक उत्तम लक्षण आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाच्या शिखराकडे जाणारा रस्ता हा कधीही अवघड दिसतो, तिथे केवळ निवडक आणि प्रामाणिक लोकांचीच सोबत असते. काही नाती जरी तुटली तरी त्याच्या बदल्यात तुमच्या मनाला विलक्षण शांतता आणि विचारांची स्पष्टता देखील लाभणार आहे, जो तुमच्या विजयाचा पहिला ठोस पुरावा असेल. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता आपण दुसऱ्या मोठ्या बदलाकडे वळूया, जो म्हणजे तुमच्या हातामध्ये येणारी निर्णय क्षमता आणि सत्ता होय. आजवर तुमच्या कौटुंबिक किंवा व्यावसायिक जीवनात असे अनेकदा घडले असेल की तुम्ही दिलेला एखादा योग्य सल्लाही लोकांनी धुडकावून लावला. तुमच्या विचारांमध्ये दूरदृष्टी असून अंतिम निर्णय इतरांनी घेतला आणि त्याचे परिणाम जेव्हा वाईट आले तेव्हा त्याचं खापर मात्र तुमच्यावरच फोडण्यात आलं. हे निराशाजनक चित्र आता पूर्णपणे बदलणार असून जून 2026 पासून तुम्ही केवळ इतरांचे ऐकणारे न राहता स्वतःहून देणारे आणि मुख्य निर्णय घेणारे बनाल. पूर्वी जे लोक तुम्हाला बाजूला सारत होते तेच लोक आता कोणत्याही महत्त्वाच्या कामात तुमचे मत घेण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. घर असो किंवा कार्यक्षेत्र असो व समाज, प्रत्येक ठिकाणी तुमचा शब्द हाच अंतिम निर्णय मानला जाईल. कारण लोकांना तुमच्यातील विचारांची स्पष्टता आणि संयम हा जाणवू लागेल. आजवर तुमच्या खांद्यावर केवळ जबाबदाऱ्या होत्या पण अधिकार नव्हते. पण आता मात्र तुम्हाला जबाबदारीसोबतच पूर्ण अधिकार देखील बहाल केले जातील. हा बदल जरी सुरुवातीला छोट्या गोष्टींमधून सुरू झाला तरी हे छोटे निर्णय पुढे जाऊन तुम्हाला एका मोठ्या पदावर नेऊन बसवतील. ज्यांनी आजवर तुमच्यावर अधिकार गाजवण्याची सवय होती त्यांना आता तुमचं मात्र ऐकावंच लागेल आणि हाच तुमच्या प्रगतीचा दुसरा मोठा संकेत असणार आहे. आता तिसरा मोठा बदल म्हणजे समाजात मिळणारे उच्च स्थान आणि सन्मान होय. हा बदल अत्यंत संथ गतीने पण अत्यंत ठामपणे घडणार आहे. आजवर तुम्ही घर, समाज यात सन्मान हिस्सा होता. तुमचे नाव असूनही तुमच्या शब्दाला मात्र समाजात वजन नव्हतं. परंतु आता जून 2026 पासून लोक समाजात तुमची ओळख अत्यंत आदराने करून देऊ लागतील आणि प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात मात्र तुमची उपस्थिती ही अनिवार्य मानली जाईल. हा राजयोग म्हणजे केवळ डोक्यावरचा मुकुट नसून लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दल निर्माण झालेला अथांग विश्वास आणि आदर आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या या यशामुळे काही लोक तुमचे तोंड भरून कौतुक करतील तर काही लोक मनातून देखील जळतील. परंतु तुमच्या यशाची गती कोणालाही रोखता येणार नाही.
तुमच्या पूर्वजांनी आणि वडिलांनी जे स्वप्न पूर्ण पाहिलं होतं ते सर्व वैभव तुमच्या नावावर पूर्ण होऊन तुमची भावी पिढी आता अभिमानाने तुमचे नाव घेईल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता चौथा आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आर्थिक समृद्धी आणि नव्या संधीची प्राप्ती होईल. आजवर प्रगती तुमच्यासाठी अत्यंत संघर्षाचा आणि चिंतेचा विषय मात्र राहिला होता. तुम्ही कष्ट करून देखील तुम्ही धन कमावले, परंतु ते तुमच्या हातात टिकत नव्हतं आणि ऐनवेळी आलेल्या संधी देखील हुकल्या होत्या. परंतु जून 2026 पासून हा अडथळा दूर होऊन संपत्ती स्वतः तुमच्याकडे येण्याचे मार्ग मात्र या ठिकाणी शोधू लागेल. ही कोणतीही अंधश्रद्धा किंवा लॉटरी नसून तुमच्या योग्य निर्णयातून आणि तुमच्या प्रयत्नातून निर्माण होणारा एक शाश्वत पैशाचा ओघ असेल. तुमची अडकलेली कामे, तुमचे अडकलेले पैसे आणि सरकारी फाईल्स आता अत्यंत वेगाने मार्गी लागतील. घरात पहिल्यांदाच अशी वेळ येईल की कोणताही मोठा निर्णय घेताना पैशाची कमतरता हा प्रश्न कधीच तुम्हाला आता अडवा येणार नाही. हा पैसा तुमच्या आजवरच्या संयमाची आणि कष्टाचे फळ असणार आहे, जो तुमच्या कुटुंबाला एक सुरक्षित भविष्य देईल. आता पाचवा आणि अंतिम बदल म्हणजे कुटुंबात मिळणारे सर्वोच्च स्थान होय. कुंभ राशी बाहेरच्या जगापेक्षा या बदलाची परिस्थिती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात जास्त येणार आहे. आजवर घरात तुमचं कौतुक व्हायचं, पण अंतिम निर्णयाची वेळी मात्र तुम्हाला डावललं जायचं. आता मात्र घरातील प्रत्येक लहान मोठ्या निर्णयाची सुरुवात आणि शेवट तुझे काय मत आहे या प्रश्नाने होईल. तुमचे मातापिता तुमच्याकडे अत्यंत अभिमानाने पाहतील आणि तुमचे नातेवाईक तुमच्या शब्दांचा देखील आदर करतील. तुम्ही आता घरातील केवळ एक सदस्य न राहता संपूर्ण कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ बनाल, ज्याच्यावर पुढच्या पिढ्या अवलंबून उभे राहतील. परंतु कुंभ राशीच्या लोकांना हे सर्व ऐकताना जेवढा आनंद होत आहे, तेवढाच एक अत्यंत महत्त्वाचा इशारा समजून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. कारण यशाच्या शिखरावर पोहोचणे जेवढे सोपे असते, त्याहूनही अधिक कठीण असते तिथे स्वतःला टिकवून ठेवणे. जून 2026 पासून जे काही वैभव तुम्हाला मिळणार आहे ते सांभाळताना जर तुमच्याकडून पुढील 3 चुका झाल्या तर ते यश तेवढ्याच वेगाने तुमच्या हातातून निसटू शकते. त्यातील पहिली चूक म्हणजे अहंकार होय. तुमच्या यशाच्या काळात आज जे लोक तुमच्यापेक्षा मागे आहेत त्यांना कधीही कमी लेखू नका, कारण अहंकार हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी चूक म्हणजे चुकीच्या लोकांवर आंधळा विश्वास. जे लोक तुमच्या कठीण काळात गायब होते आणि आता तुमचे यश पाहून गोड बोलत जवळ येत आहेत, त्यांच्यावर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आणि तिसरी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे ईश्वराला विसरणे. तुम्हाला मिळणारे हे यश केवळ तुमच्या बुद्धीचे नसून त्या अदृश्य स्वामी शक्तींची अथांग कृपा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मनातील नम्रता कधीही सोडू नका. जर तुम्हाला हे यश अजरामर करायचे असेल तर डोक्यावर यशाचा मुकुट असला तरी मनात अथांग नम्रताही असायलाच हवी. आता हे यश कायमस्वरूपी टिकण्यासाठी 3 अत्यंत शक्तिशाली उपाय मनापासून लक्षात ठेवा. यातला पहिला उपाय म्हणजे तुमची नम्रता हीच तुमची खरी ताकद आहे. त्यामुळे तुमचे वागणे आणि बोलणे हे नेहमीच प्रत्येकासाठी सारखंच ठेवा. दुसरा उपाय म्हणजे अधिकार हातात आले तरी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका, गडबड करू नका, पूर्ण विचार करूनच पाऊल टाका. आणि तिसरा उपाय म्हणजे कृतज्ञतेची भावना नेहमी जागी ठेवा. ज्यांनी तुम्हाला कठीण काळात साथ दिली त्या प्रत्येक व्यक्तीचे आणि देवाचे आभार मानत राहा, कारण कृतज्ञ माणसाकडून लक्ष्मी कधीही पाठ फिरवत नाही, हे लक्षात ठेवा. कुंभ राशीच्या लोकांनो, हा व्हिडिओ आज जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा हा निव्वळ योगायोग नसून स्वामींचे हे संकेत आहेत. जून 2026 तुमच्या आयुष्यातील एक नवा सुवर्ण अध्याय ठरणार आहे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा, संयम आणि शांतपणे मात्र पुढे चालत राहा, कारण इतिहास तुमच्या नावाची नोंद घेणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये कमेंट करा, तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच मार्गदर्शक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण संदेशासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. देव मात्र तुमचं कल्याण करो. धन्यवाद.